भूत बांधा प्रकार झालेला होता, हा कसा प्रकार झाला आणि मुलींना किती किती मुलींना झाला, हा कोणता प्रकार कसा झाला आणि आता सध्या स्थिती त्यांची कशी आहे? त्यांना मी जेव्हा फेरफटका मारला त्या दिवशी तेव्हा चांगल्या होत्या 8-9च्या सुमारास. आणि त्याच्यानंतर ते मग त्यांना कधी एकीला हसायला, कोणाला रडायला, कोणाला कसं, कोणाला आवाज येत होते घुंगरूचे वगैरे असे ते सांगायला. तर मग आम्ही आलो दवाखान्याला वगैरे, सरांनी मग वगैरे व्यवस्था करून दिली. त्या मुलींचे वयोगट काय आहे? त्यांच्या भूतमध्ये झालेली मुलींचे वय किती आहे? 12च्या वरच आहेत सर्व मुली. हा असे किती मुली आहेत? ती संख्या आहे 15-16. एक सांगा. ॲक्युरेटच सांगितली ना, 2 पैकी एक. आता मी डोमा आश्रमशाळेत पाहणी केली असताना मानस उपचार तज्ञांची समूह इथे आलेला होता. अनिशची टीम आलेली आहे, पाहणी केलेली आहे. इंडिव्हिज्युअल सगळ्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली आहे, त्यांना निदान केलं आहे. परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. कोणाला घाबरण्याची सध्या गरज नाही आहे. भीतीचं वातावरण निर्माण करू नका. परिस्थिती आटोक्यात आहे आणि सध्या भूतबाधा नव्हतीच, कारण की त्याबद्दल दवाखान्यातली मंडळी, सायकॅट्रिस्टची टीम यांनी ते एक सिव्हिअर हिस्ट्री का म्हणून सांगितलं. जसं एखाद्या मुलाला वाटलं की बा मला होत आहे आणि बाजूच्या विद्यार्थिनीला वाटलं मलाही होत आहे, त्यामुळे ते एकमेकांना पाहून त्या अशा झाल्या संदर्भात असा निष्कर्ष सायकॅट्रिस्ट टीमनी काढलेला आहे. त्या सर्वच मुलींची तब्येत चांगली आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. त्या संदर्भात अनिशची पण टीम येऊन गेली. अनिशच्या टीमनी एकताईला पण व्हिजिट दिली आणि काल त्यांनी मला सांगितलं की त्या सर्व मुली चांगल्या आणि त्या सगळ्या मुली शाळेत यायला तयार आहेत. दवाखान्यात जे भरती होते मुलं, त्यांची परिस्थिती सध्या कशी आहे? चांगलीच आहे सर, चांगली आहे. त्यांचे पालक ते इथं पाठवायला तयार आहेत का? हो हो, एकताईच्या सर्वच पालकांनी त्यांना सांगितलं अनिशच्या टीमला की बा आम्ही सर्वच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार आहेत. आणि मुले किती आणि मुली किती संख्या बाधित झाल्या, भूतबाधा झालेल्या? नाही, त्याच्यामध्ये मुलांना काहीच झालं नव्हतं, मुलींना झालं होतं, मुलं नव्हते. या डोमा आश्रम शाळेच्या परिसरामध्ये अशी 15-20 दिवस किंवा महिनाभराच्या अगोदर अशी काही घटना झाली काय, अनहोनी घटना परिसरामध्ये? नाही, त्याबद्दल असं काहीच घडलं व्यक्त करू शकतो? अशी काही घटना नाही, अशी कोणतीच घटना शाळेमध्ये झाली शाळेच्या आवाराच्या बाहेर नाही, काहीच झालं नाही.